काही कालावधी पंडूराजाला त्या ठिकाणी त्रासदायक भोगवला, किंबहुना जो नरक आहे त्या नरक कुंडाच्या जवळ पंडूराजाला काही कालावधी त्या ठिकाणी काढावा लागला. तर पश्चात त्या ठिकाणी गती मिळाली नाही, म्हणून पंडूराजाने त्या ठिकाणी खाली निरोप पाठवला आणि त्या पाची पांडवांना, माझ्या मुलाने त्या ठिकाणी विनंती करा की या पंडूराजाला तुमच्या वडिलांना पुण्य कमी पडत आहो का? पुण्याची पावटी सरे सवय इंद्रपणाची उटी उतरे तो येऊ लागतील माघारे मृत्यूलोका. पुण्य कमी पडत आहे, हे पुण्य त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय मला गती त्या ठिकाणी मिळणार नाही, म्हणून खालून त्या ठिकाणी एक प्रकारचा पुण्य संपादन करणारा यज्ञ पाच पांडवांनी केला, म्हणून पंडूराजाला गती लागली आणि तो स्वर्गात गेला. विठ्ठल काही माळकरी नव्हत्या, परंतु दास्य भक्ती त्या ठिकाणी करतो. तुमची दासीचा दास करून ठेवा. मी मोठे पण त्या ठिकाणी सांगणार नाही, परंतु अशोक सेठ मुंडेच्या घरी जर मी कधी गेलो, तो नातू आहे त्याचा छोटा, त्याला न सांगून तो पहिल्यांदा पाया पडतो. तो कोणी घरी त्या ठिकाणी आला तो पहिल्यांदा जय हरीच त्या ठिकाणी करणार. अशा लोकांना तुकोबाला सुद्धा धन्य मायवेली सुकृतांचे फळ. हो, सुकृत म्हणजे पुण्य घेऊन ती आई तिच्या पोटी त्या ठिकाणी बालक जन्माला आला. कोणी कन्या पुत्र वृत्तीचे सात्विक दयांचा हरिक वाटे देवा. मुलगा असो किंवा मुलगी त्या ठिकाणी असो, पुत्र जरी नाही कन्या जरी होय, हरिगुण गाय सर्व काळ विठ्ठल त्या ठिकाणी असेल. या दृष्टिकोनाचा भव्य दिव्य कार्यक्रम हा आपल्या मंडपामध्ये त्या ठिकाणी होता. कार्यक्रमाची भव्यता वेगळी आणि दिव्यता त्या ठिकाणी वेगळी. मंडप वगैरे सजवलेला आहे, डेकोरेशन आहे, सिस्टीम चांगली आहे, पकवानवाले चांगले आहेत, गायनार चांगले आहेत. हो, ही कार्यक्रमाची झाली भव्यता, ही कार्यक्रमाची झाली भव्यता. पण त्या भव्य मंडपामध्ये कीर्तन चाललेलं ही कार्यक्रमाची दिव्यता. झालं ही दिव्यता, ही काय आहे? दिव्यता. त्या ठिकाणी एखाद्याचा मोठा व्यवसाय असेल, हो, एखादा चांगला श्रीमंत धनिक माणूस असेल, एखाद्याची गाडी असेल, बंगला असेल, श्रीमंती असेल, लौकिक असेल, ही झाली बुवा त्यांची धन्यता, ही झाली भव्यता. ही प्रापंचिक काय झाली? भव्यता झाली. पण असा श्रीमंत माणूस विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडीच्या रथावरती जर चालक असेल तर ती झाली दिव्यता. विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडीच्या रथावरती जर तोच माणूस चालक असेल तर ती झाली त्याची दिव्यता. आता लक्षात घ्या, श्रीमंती किंवा प्रापंचिक जी भव्यता आहे ती तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती कुठे नेईल? समृद्धीकडे घेऊन जाईल. म्हणजे सुजलम सुफलमता तुमच्या जीवनात भव्यता देईल. श्रीमंती ही तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाईल. पण जीवनात केलेली दिव्यता आहे, देवाची भक्ती आहे, ती तुम्हाला सुखाकडे घेऊन जाईल. विठ्ठल अपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हत्या. आईचं जाणं त्या ठिकाणी होत आहे. आईचं काय होत आहे? जाणं त्या ठिकाणी होत आहे. मग उत्तम त्या ठिकाणी करणी केलेली असेल, उत्तम कर्म जर त्या ठिकाणी असतील तर आई पुन्हा जर पाप आणि पुण्य समज जर त्या ठिकाणी झाले तरी पावीचे कर्मभूमी, बरोबर आहे? व पाप आणि पुण्य जर समान झाले तर ती आई पुन्हा या जितेकर कुटुंबामध्ये जन्माला येईल. लोक बोलतात नात ही तिच्यासारखीच दिसते. हा, तर पुण्य जर
समान जर त्या ठिकाणी झालं तर ती आई पुन्हा त्या ठिकाणी जन्माला येईल. जुन्या लोकांचे त्या ठिकाणी बालकामध्ये औषध असतं ना, जे मूल जे बनतं ना आईच्या गर्भामध्ये किंवा पोटामध्ये, त्याच्यामध्ये आईच्या 5 पिढ्यांचे आणि बापाच्या 5 पिढ्यांचे असे त्या ठिकाणी संस्कार असतात. आणि एकतर मूल आईच्या वळणावरती जातं किंवा एकतर मूल बापाच्या वळणावरती जातं. लक्षात घ्या, एकतर आईच्या वळणावरती तरी जाईल किंवा बापाच्या वळणावरती जाईल. ज्याच्या वळणावरती जाईल तसंच ते राहील. विठ्ठल प्रत्येक गुण त्या ठिकाणी 5 पिढ्यामधून त्या ठिकाणी उचललेला असतो. आपल्या शरीरामध्ये शरीर हे रेताचं त्या ठिकाणी असतं. रेत असतो, त्या रेताचा 5 कुटुंबाची 5 पिढ्यांची त्या ठिकाणी संबंध असतो. हो, 5 पिढ्यांचे जे गुण आहेत ते त्या नातवामध्ये त्या मुलामध्ये त्या ठिकाणी उतरलेले असतात. आणि मग तेच गुण त्या एखादा जर बाप जर त्या ठिकाणी दानशूर असेल तर त्याचा मुलगा दानशूरच निघणार. हो, दानशूर असेल तर त्याचा मुलगा दानशूरच त्या ठिकाणी निघणार. कारण ते गुण त्या ठिकाणी असतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण जीन्स म्हणतो. ते गुण त्या ठिकाणी असतात. चांगले गुण असतील तर चांगले गुणच पुढे त्या ठिकाणी उपजतात. कोळी कन्या पुत्र भक्तीचे सात्विक, आणि ते सात्विक त्याचे वडील सात्विक असतील तर मुलं त्या ठिकाणी कशी निपजतात, सात्विक त्या ठिकाणी निपजतात. आणि जर त्या ठिकाणी माळकरी माणूस जर निघाला, हो, जर पक्वाद वाजवणारा निघाला, कलाकार निघाला, हरिपाठ करणारा जर त्या ठिकाणी निघाला तर त्या ठिकाणी तुकोबारा सुद्धा त्या ठिकाणी धन्य भक्त राज जन्मलेचे वंशी. धन्य भक्तराज जन्मलेचे वंशी, सकळ कुळाशी कार्य दे विठ्ठल. आई जी त्या ठिकाणी गेली, त्या बऱ्याच वर्षामध्ये या आई या शब्दाला बराच इतिहास त्या ठिकाणी आहे. एक आई त्या ठिकाणी अशी होऊन गेली की ज्या आईनं त्या ठिकाणी मदरसा नावाची आई, की ह्या बाळाला त्या ठिकाणी या पाळण्यात असतानाच त्या ठिकाणी आईनं शिकवण त्या ठिकाणी दिली. मदरसा शिकवण दिली बाळाला पाळण्यात असताना त्या ठिकाणी शिकवण त्या ठिकाणी दिली. मदरसा त्या ठिकाणी एक आई अशी त्या ठिकाणी होऊन गेली की त्या आईच्या पुढे जो मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला, आईच्या पोटाला असा मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला की त्या बळीराजाच्या पुढे हात पसरण्याकरता, भीक मागण्याकरता भगवान परमात्मा वामन रूपाने बटूक ब्राह्मण त्या ठिकाणी झाला. आणि तो ब्राह्मण होऊन या बळीराजाच्या दारापुढे त्या ठिकाणी आला. बळीराजा दानशूर त्या ठिकाणी होता. या जगात दानशूर जर कोण त्या ठिकाणी असतील तर एक कर्ण आणि नंबर 2 बळीराजा. दानशूर त्या ठिकाणी होता. काही लोक दानशूर त्या ठिकाणी असतात पण स्वतंत्र नसतात. काही लोक दाता हा उदार असावा, स्वतंत्र असावा आणि श्रीमंत असावा. किती गुण बोललो मी. दाता हा एकतर उदार असावा. काहींच्याकडे देण्याची उदारता असते, बुवा खिशातला हात घातला का बोटच हात बाहेर पडतो. उदारता आहे देण्याची, पण बहुधा खिसा पटलाय. दाता आहे पण श्रीमंती त्या ठिकाणी नाही. रामकृष्ण जी टोके फेमस आमचे सन्माननीय माझे मित्र कोकण दिंडीचे चालक सुरेश पारद पाटील या ठिकाणी आलेले, त्यांचे या ठिकाणी स्वागत. धन्यवाद. बड़े घर की बड़ी बात. और सुरेश पारद है हमारे साथ. विठ्ठल. सुरेश पारदचा आत्ताच आठवण दादांनी काढली की मी आता जस्ट त्या ठिकाणी 5 मिनिटापूर्वी बोललो की इंदापूरमध्ये पुण्यवंत पातळ लोकी नेला. मी नेला खरा
पण तो त्यांनी नेवला. कारण अवघे अर्धा तास त्या ठिकाणी बाकी राहिला. मी सुरेश महाराजांना बोललो, महाराज नको मला कीर्तन, मी नाही करीत, ड्रॉप करूया. त्याने सांगितलं नाही, पालखी आपला रथ आहे, आपला कीर्तन त्या ठिकाणी होणं गरजेचं. 10 मिनिटं का होईना पण तुम्ही करा. जवळजवळ करू शकतो पाऊण तास किंवा 1 तास कीर्तन त्या ठिकाणी झालं. आणि तो कीर्तनाचा पूर्ण बडजाव जो आहे तो खेचण्याचं काम सुरेश महाराजांनी केलं. विठ्ठल आपला विषय त्या ठिकाणी चाललेला आहे. दाता हा उदार असावा. दाता कसा असावा? अशिक्षक कसा असावा? दाता उदार असावा. त्याची देण्याची उदारता त्या ठिकाणी असावी. तो श्रीमंत असावा नंबर 2. आणि तो स्वतंत्र असावा. श्रीमंत का असावा महाराज? तर खिच्यात हात घातला तर हात खाली निघला असं नको. त्याच्या खिच्यात पैसे त्या ठिकाणी, तो श्रीमंत त्या ठिकाणी असावा, उदार असावा, श्रीमंत त्या ठिकाणी असावा. आणि ह्या दात्यामध्ये 2 नावं त्या ठिकाणी जगात त्या ठिकाणी आली. भारतवर्षामध्ये हो, कर्ण नावाचं त्या ठिकाणी जो महाभारतातला एक प्रकारचा कुंती सांगे देवाला कर्ण पांडव तो पहिला. कर्ण कोण आहे? पांडव आहे. पांडवांचा इतिहास जर आपण त्या ठिकाणी पाहिला, मी विषयात होईल पण सांगूनच जातो. पंडूचे पुत्र आपण म्हणतो महाराज, पण पंडूच्या पोटी कोण नाही जन्माला आला. पंडू राजाच्या भारतवर्षाचा इतिहास त्या ठिकाणी, आपल्या भारतवर्षाचा राज्याचा इतिहास त्या ठिकाणी असा आहे का जे वडिलांपासून जन्मालाच आले नाही. मग तुम्ही भीष्माचार्यांचा जर विचार त्या ठिकाणी, तुम्हाला कथा कल्पित आहे किंवा श्रुत आहे की त्या गंगेने त्यांच्याकडनं वचन त्या ठिकाणी होतं, त्यांच्या वडिलांकडनं. कुणाच्या? भीष्माचार्याच्या वडिलांकडनं त्या ठिकाणी वचन घेतलं. हा शंतनू राजे त्यांच्याकडनं वचन त्या ठिकाणी घेतलं की जी मुलं मी तुमच्याबरोबर लग्न करीन, गंगेने त्या ठिकाणी सांगितलं, पण लग्न करेन पण या एका अटीवरती करेन, जी मला मुलं त्या ठिकाणी होती ती पाण्यात सोडली. त्याने सांगितलं मुलं होण्याची अवस्था ही पुढची आहे, पहिल्यांदा लग्न तर कर. म्हणजे लग्न पत्र त्यांनी त्या ठिकाणी पाडून घेतलं. पण पहिला मुलगा त्या ठिकाणी झाला गंगेला पहिला मुलगा झाला, लगेच त्या ठिकाणी पाण्यात सोडून दिला. फक्त शास्त्र त्या ठिकाणी असं सांगतं की त्याचं नामकरण झालेलं आहे. नामकरण त्या ठिकाणी झालं, नाव ठेवला आणि नदीत टाकला. तरी त्या ठिकाणी राजा काहीच त्या ठिकाणी बोलला. दुसरा मूल त्या ठिकाणी झाला, तोही तसंच गंगेने त्या ठिकाणी दिला. कारण याला सांगितलं तुम्ही मला जर बोलाल किंवा हटकाल किंवा मला जर त्या ठिकाणी विचारलं, नुसती विचारणं जरी केली तरी मी निघून जाईल. 6 मुलं जवळजवळ महाराज गंगेत टाकली. 6 मुलं मोठी मुलं ज्यावेळेला गंगेत त्या ठिकाणी आणि मुलाला एक वेळेला खरचटला ना, तुम्हाला सांगतो तर आईचं काळीच अर्ध त्या ठिकाणी होतं. विचार करा, वडील अर्धे त्या ठिकाणी होतात आणि 6 मुलं त्या ठिकाणी जिवंत मुलं गंगेत सोडायचे. एवढी गोष्ट त्या ठिकाणी त्या राजाने सहन केली. कालांतराने त्यांनी विचार केला की 6 मुलं घ्यायची त्या ठिकाणी गेलेले आहेत, 8वं आपण हाताला त्या ठिकाणी लागून घेऊ, जेणेकरून काहीतरी एक प्रकारचा कुळाला वंश त्या ठिकाणी राहील. म्हणून काही त्या ठिकाणी झालं तरी चालेल, पण पहिला जो 8वा मुलगा आपण त्या ठिकाणी जिवंत ठेवू. म्हणून 8वा मुलगा जन्माला त्या ठिकाणी आला आणि तो नेत असताना यांनी त्या ठिकाणी सांगितलं, गंगे हा मुलगा तुला मी टाकून देणार नाही. एवढंच त्या गंगेला त्या ठिकाणी गंगेने मुलगा जागेवरती त्या ठिकाणी ठेवला, त्याचं नाव देवव्रत. त्याचं नाव देवव्रत. गंगेने मुलगा जागेवर ठेवला, गंगा तशीच निघून त्या ठिकाणी गेली, तिच्या शब्दाप्रमाणे त्या ठिकाणी वागली. देवव्रत त्या ठिकाणी लहानाचा मोठा त्या ठिकाणी झाला
आणि भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली. कधी केली? ज्या वेळेला महाभारताचं युद्ध धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्तवा मामका पांडवाश्चैव किंकुर्वन्तु संजया. या धर्मक्षेत्रे जे धर्मालय म्हणजे त्या क्षेत्रावरती, धार्मिक क्षेत्रावरती, पुण्यवान क्षेत्रावरती दिल्ली म्हणजे हस्तिनापूर, त्या हस्तिनापुरापासून 250 किलोमीटर खुर्चीतल्या खुर्चीत द्या तुम्ही. कंपनीला आपण काय विकतो? कंपनीमध्ये लेबर म्हणजे श्रम, हा शरीर विकला. आपण काय विकला कंपनीला? आपला कुटुंब. होऊ शकते पांडव उद्या मरू शकतात बोलतो. मग युक्ती म्हणून त्याने त्या ठिकाणी सांगितली. द्रौपदीला तशीच बरोबर घेतली. भीष्माचार्य ज्या कुटीमध्ये आहेत, ज्या जशा सैनिकांच्या ज्या राहुट्या बनवल्या होत्या, त्या राहुट्यामध्ये त्या ठिकाणी गेली. द्रौपदीने त्या ठिकाणी नतमस्तक त्यांना त्या ठिकाणी झाली, पाया पडली. आणि पाया पडल्यानंतर बांगड्या वाजवल्या. कोणतरी स्त्री त्या ठिकाणी तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. तिच्या हातात होत्या बांगड्या. आता तुम्ही वाजवाल काय? एकच आहे. मुसलमान लोक आपण हसायला की महाराज, खोटं नाही सांगत तुम्हाला. ते बांगडी विकणार तो आहे, चुडा भरणार तो माणूस आहे. हो, आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण बांगड्या घालणं गरजेचं आहे. तिच्या हातात होत्या म्हणून वाजले महाराज. आता बांगडीच नाही तर वाजणार काय? हो. मग त्या ठिकाणी त्या बांगड्या वाजल्या आणि मग भीष्माचार्याने अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर मग त्याने द्रौपदी लक्षात आली. आणि मग तुम्ही आशीर्वाद आज दिलेला आहे, पण उद्या माझे पती तुमच्या हस्ते मरणार आहेत. तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे. तुम्ही प्रतिज्ञा केली निष्पांडव पृथ्वी करीन. नंतर भीष्माचार्यांच्या लक्षात त्या ठिकाणी आले का हा नक्की खेळ कोणी खेळलेला आहे, की तुला घेऊन कोण आलेला आहे? भीष्माचार्याने सांगितलं. कोण घेऊन आलेला आहे? तिने सांगितलं माझं जोडे राखणारा, माझं चप्पल बाहेर घेऊन एक माणूस त्या ठिकाणी आलेला आहे. चप्पल घेऊन जोडे राखणारा नाही, तो द्वारकेचा काळ आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण यत्र योगेश्वर कृष्ण, भगवान श्रीकृष्ण आहे. तिथेच विजय आहे. शेवटचा श्लोक. भीष्माने त्या ठिकाणी जी प्रतिज्ञा केली होती, त्या प्रतिज्ञेचं भीष्माचार्याने त्या ठिकाणी लक्षात आलं की आपली प्रतिज्ञा फेल करणारा कोणतरी त्या ठिकाणी उपजलेला आहे, त्याचं नाव भगवान श्रीकृष्ण आहे. आणि मग त्या ठिकाणी याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. भीष्माचार्य ज्यावेळेला षडपंजरी पडले, भीष्माचार्य त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाची त्याने अपेक्षा त्या ठिकाणी केली आणि देवाला त्या ठिकाणी सांगितलं. देव भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्याने त्या ठिकाणी सांगतात, तात किंवा पितामह
आज तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागा बोलतो. देव बोलतो तुमच्याकडून काय मागायचं तर तुम्हीच माझ्याकडून मागा. नाही नाही बोलतो तुम्हीच माझ्याकडून बोलतो. मी शेवटी हो ना हो करताना शेवटी भीष्माचार्यांना अधिक त्या ठिकाणी एक प्रकारचा भगवान श्रीकृष्णाने एक विनंती केली की आज तुम्ही षडपंजरी पडलेले आहात. 16.5 दिवस जवळजवळ षडपंजरी त्या ठिकाणी ते पडले होते बाणांच्या शय्येवरती. आणि षडपंजरी पडलेले तुम्ही माझ्याकडून मागा. मी देव आहे, मी देणार आहे, माझ्याकडून मागा. त्यावेळेला भीष्माचार्य सांगितलं अरे देवा खरंच देशील का तो खोटं सांगतोस. कारण जवळजवळ 19 पाप या भगवान श्रीकृष्णाने पांडवांना विजय मिळवून देण्याकरता केलेली आहेत. ती पाप 18 दिवसात केली महाराज. त्याला जास्त दिवस नाही लागले. याचं आयुष्य होतं 126 वर्ष. ज्या गोष्टी रामचंद्र प्रभूला आयुष्यात पाप नाही करतात महाराज 11,000 वर्ष आयुष्य होता. पण 126 वर्षामध्ये पांडवांना विजय मिळवून देण्याकरता 18 दिवसामध्ये 19 पाप केली. विठ्ठल भीष्माचार्य सांगितलं मागा मागा तुम्हाला काय पाहिजे ते त्या ठिकाणी मागा. मी देव आहे, ऐका याचं श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरी वस्तू दयानम भगवंतु. 6 गुण 6 गुण ऐश्वर्य संपन्न आहे. भीष्माचार्य सांगतात मागा पितामह मागा माझ्याकडून काय मी तुला. अरे काय देशील बोलतो तू, काय देशील बोलतो. एक गोष्ट त्या ठिकाणी तू म्हणता की धर्माचं धर्मयुद्ध धर्मयुद्ध धर्मयुद्ध. सूर्य उगवला की चालू होईल, सूर्य मावळला की बंद होईल बोलतो. आणि त्या जैनरातला कसं काय मारला आड घाली सुदर्शन बोलतो. भर सूर्य त्या ठिकाणी सूर्याच्या खाली सुदर्शन त्या ठिकाणी घातला. सूर्य त्या ठिकाणी गायब केलं आणि जैनराला फसून नाही का मारला बोलतो. बरं ठीक आहे त्याला मारला तर मारला सोडून त्या विषय बोलतो. जो गुरुजी होता ज्याने ज्यांच्याकडून तुम्ही शिक्षण त्या ठिकाणी घेतलं कौरव पांडवांनी दोन्ही पक्षाला ज्याने शिक्षण त्या ठिकाणी दिलं त्याचं नाव द्रोणाचार्य. त्याला कसं काय मारला. त्याचा मुलगा मेलाच नाही, हत्ती मारला. त्याचं नाव अश्वत्थामा. अश्वत्थामा मेला. धर्मराजाकडून वदविले धर्म. तूच सांगितलं रे बाबा बोलतो धर्माला खोटं बोलतो. खोटं बोलायला तयार नव्हता तरी तो सांगितलं तरी तो त्या ठिकाणी म्हणजे मी खोटं बोलणार नाही. अरे थोडं तरी खोटं बोल. मग त्यांनी सांगितलं नरवा कुंजरवा एवढं तरी बोल. नर आहे का हत्ती मला माहिती आहे एवढं तरी बोलशील का. त्यांनी सांगितलं नाही तेव्हा एवढी पण ताकद न होत. त्यांनी नर शब्द त्या ठिकाणी तोंडातून उच्चारता भगवान श्रीकृष्णाने पंचजन्य नावाचा शब्द फुंकला आणि कुंजर शब्द लोक मला देणार आहेस. चतुरा तो श्रमणी गुरु लावण्याची खाणी. देवा तू चतुर आहेस. या पांडवांना विजय मिळवून देण्याकरता तुझा दरबार पुण्यवंत पाताळलोकी नेला. दरिद्र भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. कर्णाला भर सभेत त्या ठिकाणी नेलं. आणि हा कुठल्या देशाचा राजा त्या ठिकाणी नाही. हा कोण याला राज्य नाही, राजा नाही. आणि हा सुतपुत्र त्या ठिकाणी असल्या कारणाने कर्णाचा अपमान त्या ठिकाणी केला. देवा या धर्मराजांना त्या ठिकाणी तू शंख फुंकला. नरवा कुंजरा करून गुरुजीला मारला. ज्यांनी दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी 5 पांडवांना शिक्षण दिलं, कौरवांना शिक्षण दिलं, त्यांना तू मारला. याच्यात नवल नाही बोलतो. दुर्योधन जो होता दुर्योधन त्या दुर्योधनाला आईने डोळे त्या ठिकाणी झाकले होते किंवा पट्टी बांधून घेतली होती. धर्मराजाने त्याला त्या ठिकाणी सांगितलं आईकडे औषध आहे. आईच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची दिव्य दृष्टी आहे. नक शिकांत नग्न अवस्थेमध्ये जर तुला त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी तू दिव्य देही त्या ठिकाणी किंवा वज्रदेही त्या ठिकाणी होशील. तो वज्रदेही होण्याकरता रात्री 12:30-1च्या सुमारामध्ये त्या ठिकाणी रात्री निघाला काय. मधी फुल माळी होऊन तू गेलास काय आणि फुलांची माळ त्याच्या कमरेला बांधलीस काय. तू काय मला देणार आहे. हा भीष्माचार्याने ज्यावेळेला त्यांचा पाडा त्या ठिकाणी वाचला आणि अजूनही तुला त्या ठिकाणी सांगतो की तरी त्या ठिकाणी इतकी कमरेची जागा त्याची कशी राहिली कच्ची राहिली. आणि शेवटाला ज्या वेळेला दुर्योधन एकटाच राहिला त्यावेळेला 5 पांडव या बाजूला होते. त्याही वेळेला दुर्योधनाला मारताना दुर्योधन कुठेच त्या ठिकाणी गेला. त्याच्याशी युद्ध करत असताना भीमाने युद्ध त्याच्याबरोबर केलं. भीमाला दुर्योधन मरत नव्हता. दुर्योधन भीमाला मरत नव्हता कारण हा दुर्योधन कोणाचा शिष्य होता. कोणाचा शिष्य याला पण महत्व आहे महाराज.
बळीरामाचा शिष्य होता. बळीरामाचा शिष्य असल्या कारणाने दुर्योधन मरत त्या ठिकाणी नव्हता. दुर्योधनाने भीमाला हैराण केलं, अक्षरशः हैराण त्या ठिकाणी. भीम घामाघूम त्या ठिकाणी 12 हत्तीचं बळ होतं, परंतु दुर्योधन त्या ठिकाणी ऐकला नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण सांगत, देवा तूच ना रे जादू केली. इकडची काडी घेतली, ती काडीचे 2 तुकडे जरासंधाकरता केले आणि जरासंधाचे 2 तुकडे इकडे बाजूला केले आणि जरासंधाला त्या ठिकाणी मारलं. तो भाग त्या ठिकाणी निघाला. पण ज्या वेळेला भीम मरत नव्हता त्यावेळेला त्याची कच्ची राहिलेली जी बाजू आहे त्याला मांडी तुपटून त्या ठिकाणी मांडीवरती त्या ठिकाणी हात मारून कोणी त्या ठिकाणी खुणावलं भीमाला की याच्या गदा कुठे मार, मांडीवरती त्या ठिकाणी. ही खूण कोणी केली? ही देवा तूच केली. विठ्ठल त्या ठिकाणी भीष्माचार्यांचा अंतकाळ त्या ठिकाणी जवळ आला. अंतकालेचे मामे व स्मरणमुक्त्वा कलेवर म्हणून माणूस जाता जाता त्या ठिकाणी माणसाच्या मुखामधून काय यावं? भगवान परमात्म्याचं नाम त्या ठिकाणी यावं. 16.5 दिवस षडपंजरी राहिलेला तो भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत होता. आता उत्तरायण चालू आहे का? उत्तरायण चालू 31 चालू त्या ठिकाणी झालेला आहे. उत्तरायणामध्ये मृत्यू चांगला, दक्षिणायनामध्ये मृत्यू त्या ठिकाणी चांगला आणि डायरेक्ट म्हणून नरकात त्या ठिकाणी दक्षिण द्वार त्या ठिकाणी दक्षिण म्हणून उत्तरायण हा मरणासाठी त्या ठिकाणी चांगला आहे. ज्याला कुणाला जायचं असेल तरी जाऊन घ्या. म्हणजे उत्तरायण चांगलं आहे एवढं मला सांगायचं. बर आपण नाही जरी म्हणलो तरी मला जाणारच की ये बरोबर आहे. येथे उडलेला अवतार येरती बाबा जीव गए मर गए हकीम रोगी. डॉक्टर पण मेला आणि पेशंट पण मेला. बरोबर आहे की नाही? आपण म्हणतो या डॉक्टरचा उपाय होतो, त्या डॉक्टरचा उपाय होतो, पण डॉक्टर पण जाणारच आहे महाराज. येथे उरवण्यात आले अवतार पीर मेला पैगंबर मेले, राहिलेत का कोणी? मर गई जिद्दा जोगी. अरे भीक मागणारा पण मेला आणि भीक देणारा पण मेला. विठ्ठल तैसा त्या ठिकाणी सगळी जाणारी आहेत महाराज. कोण इथे राहायला आलेला नाही, सगळी त्या ठिकाणी जाणारे आहेत. गाणारे जातील, वाजवणारे जातील, सांगणार जाईल, कीर्तनकार जाईल, सगळे टोपीवाले जातील, फेटेवाले जातील, कोणी त्या ठिकाणी राहणार नाही. येथे उरवण्यात आले अवतार कीर्ती. हा कीर्तनाला ते त्या ठिकाणी नाही आज गेले तर उद्या जातील, 7 दिवसात जातीलच जातील. परीक्षित राजा 7 दिवसात मेला म्हणजे 7 ह्या वारात गेला. बरोबर आहे. मग सोमवारी नाही तर मंगळवारी ठरलेलंच आहे, मंगळवारी नाही तर बुधवारी, बुधवारी नाही तर गुरुवार, गुरुवारी नाही तर शुक्रवार. हे 7 दिवसात तुम्ही आम्ही पण जाणार आहोत. विठ्ठल षडपंजरी पडलेले भीष्माचार्य त्यांनी मग भगवान श्रीकृष्णाला लाजीरवाणा त्या ठिकाणी केला एक प्रकारचा. आणि तरी देवा तू माग मला त्या ठिकाणी नंतर तर मागतोच बोलतो. आता मागतोच काय देऊ सांग. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं माग बोलतो भीष्माचार्य. आणि मग भीष्माचार्याने त्या ठिकाणी सांगितलं देवा एक काम कर बोलतो. हो आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे तुझं पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे त्या ठिकाणी तू माझ्या असं. आणि एक काम कर
जे मागशील ते देशील का? त्यांनी सांगितलं देईन, जे मागशील ते त्या ठिकाणी देईन. आता एक काम कर बोलतो, माझा मरणोत्तर काळ त्या ठिकाणी जवळ आलेले आहे, माझ्या पुढे असाच त्या ठिकाणी उभा राहा आणि ते रूप मला दाखव. कुठलं रूप दाखव? की हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलेलं नाही. ज्या वेळेला 10व्या 11व्या दिवसाला आपलं युद्ध चालू होतं, निष्पांडव पृथ्वी करून म्हणून मी पण त्या ठिकाणी केला होता. पांडवांच्या बाजून सतर्क तू त्या ठिकाणी राहिलास आणि शेवटाला अर्जुनाच्या रथाचा तुझ्या मुकोटा जवळून त्या ठिकाणी माझा बाण त्या ठिकाणी गेला. रथाचा आस तुटला, रथाचा आस तुटून रथाचा चाक बाजूला त्या ठिकाणी गेला, रथ मोडला, अर्जुनाचा रथ मी त्या ठिकाणी मोडला. आणि त्यावेळेला संध्याकाळच्या जवळजवळ सूर्यास्ताच्या वेळेला तू माझ्यावरती चाक घेऊन धावला होतास. काय घेऊन धावला? अरे देवा, सुदर्शन धरण्याची तू सुदर्शनधारी, चक्रधारी म्हणून तुझं नाव त्या ठिकाणी नावलौकिक आहे. सुदर्शन हे तुझं हत्यार आहे, सुदर्शन हे एक प्रकारचं तुझं कवच आहे, सुदर्शन हे तुझं जवळजवळ नाव आहे. सुदर्शनाच्या वरती त्या ठिकाणी जगविख्यात तुझी कीर्ती त्या ठिकाणी पसरलेली आहे. आड घाली सुदर्शन, बरोबर आहे. त्रिशूळावर काशी आणि सुदर्शनी पंढरी, हे पंढरपूर सुदर्शन, एवढी ख्याती तुझी सुदर्शनाची असताना तो सुदर्शन तू विसरलास आणि रथाचा चाक तू घेऊन माझ्यावरती जो धावलास, तो रूप मला दाखव. तू माझ्यावरती चाक घेऊन धावला होतास. कशा करता देवा धावला होतास? मला मारण्याकरता ना. मग आतापर्यंत 10 दिवस तुला युद्धामध्ये वाटलं भीष्म जगावा, म्हणून मी जगलो. 11व्या दिवसाला तुझी इच्छा झाली की भीष्म मारावा, मरतोच आता बोलतो, आता मला जीवन नको. फक्त ते रूप तुम्हाला त्या ठिकाणी दावी रूप मज गोपिका रमणा अशी मागणी केलेली आहे. तसा चक्र घेतलेला त्या ठिकाणी, हातामध्ये गदा घेतलं रूप त्या ठिकाणी मला दाखव आणि त्या रूपामध्ये मला सामील त्या ठिकाणी करून घे. आणि मग माझा त्या ठिकाणी का अंतकालेचे मामेव स्मरण मुक्तवा तले का मरणी जायचे आठवे तू त्याची गती पावे. म्हणून ज्या आई आहेत त्यांचा आजचा पुण्यस्मरणाचा दिवस महाराज आहे. आज त्या चालल्या, हो, आणि चाललेल्या कशा चाललेल्या आहेत? अभंगाच्या पहिल्याच्या
फुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हात्याला. निरोप त्या ठिकाणी आला, पण निरोप बराच वेळ त्या ठिकाणी येतो. मरण हे सांगून येतं महाराज, मरणाचा सावट असतो. हो, यमधर्म सांगे दूतांचे कानी, तुम्ही जाता मोदिनी. हो, विष्णू भक्त त्याजूनी हेर बांधून आणा. यम धर्मदूतांच्या कानात त्या ठिकाणी सांगतात. काही ना यम न्यायालय येतो महाराज, काही ना यमाचे दूत येतात, काही ना यमाचे किंकर येतात, काही ना न्यायाला देव येतो. तुकोबऱ्यांना कोण न्यायाला आला? वैकुंठी श्रीरंग बोला जरी फाटली तरी ती तिनेच बनवाकीची सुगरण आहे. विठ्ठल सुगरण असते ना, त्याच्याकडून पुरणपोळी जरी फाटली ना तरी ती तिनेच पॅकिंग करायची. कशी पॅकिंग केली बघा. वैकुंठी श्रीरंग बोला झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोला. आई त्या ठिकाणी सांगते की आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. यम काय न्यायला येतात, मारिती झोडीती ओडिती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार. जसं जसं कर्म केलं सर यम मारीत त्या ठिकाणी नेतात महाराज. हो, जास्त गुन्हा केलेला असेल ना महाराज, घरातून पोलीस मारीत नेतात. पोलिसांना ती एक वाईट सवय असते. आता यांना अनुभव उसरले पेट कोळका, हां, सगळ्यांना अनुभव त्या ठिकाणी. अत्यंत एक कट्टर गुन्हेगार त्या ठिकाणी असेल ना, तो भर सकाळ सकाळ त्या ठिकाणी लोकांच्या समोर असं म्हणतात भर रस्त्यात त्याला त्या ठिकाणी करून कशा करतात, त्याची गावात त्या ठिकाणी काय झाली पाहिजे, फजिती झाली पाहिजे, झाली पाहिजे. जसा गुन्हेगार असेल ना तसा गुन्हेगाराला त्या पहिल्या गावातच त्याची इज्जत त्या ठिकाणी कशी जाईल अशी ते पोलीस त्या ठिकाणी बघतात. मारिती झोडीती ओडिती निष्ठूर. पण ज्याने ज्याने भक्ती केली, ज्याने ज्याने पुण्य केलं त्यांना न्यायला येण्याचा प्रकार बदलतो. हो, मी उद्या त्या ठिकाणी येणं तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. यमजीच्या घरी जेवला तरी पण तिला सोडलं नाही, येथे वरून येथे आले अवतार. ज्यांच्या घरी जेवून गेला यम तरी पण अंजलीला सोडली नाही. म्हणून काळ घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश. आपल्याला कोण न्यायाला यावा याच्यावरती आपल्या भक्तीवरती अवलंबून असतं. देव न्यायाला यावा असं वाटत असेल तर आपण भक्तीच्या मार्गात त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. कीर्तन भजन बैठक स्वाध्याय वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या ऐकणं गरजेचं आहे. श्रवणाच्या मिसे पैसावे येऊनच किंवा पडवणे राहीन तळे ठाई. काही उगाच संतांची पायी पडा, पण संतांच्या पायी पडा. काय संत जसं म्हणतात की संतांचा कोणी नाक करू नये, संतांचा हात कोणी धरू नये, धरायचे असेल तर पाय धरा. संतांचा हात कोणी पकडायचा नाही. तुम्हाला धरायचंच असेल हात धरू नका, संतांचे पाय धरा. विठ्ठल काळ हा बलाढ्य
जाणे. आई आज त्या ठिकाणी सांगते आपल्या माहेरात जाईन मी आता. हो. कोण आलेला आहे न्यायला? करुणी सिद्ध मूळ सावळे भातुके येथे एक दिशेने हवी असे. सिद्ध मूळ सावळ्या कलरचा त्या ठिकाणी भातुके म्हणजे एक प्रकारचा मुलारी त्या ठिकाणी पाठवलेला आहे. आणि असे मुलारी त्या ठिकाणी येत असत. मग मी वेळेस संपवणार मला. हो, मुलारी येत असतात. काळ हा आपल्याला एक एक नोटीस पाठवतो. आपण फक्त बोलतो कधी नोटीस आली बोलतो. अरे 3 नोटीस आले राजा. आपण नोटीस त्याला त्या साहेबांनाच आपण धडकवणार. कधी नोटीस तुम्ही दिली? अरे 3 नोटीस आल्या राजा. कायदा कधी कायदेशीर बाब त्या ठिकाणी असते. मृत्यू ही कायदे न विसंबीची वाती. त्यावेळेला सटवी आपल्या कपाळावर लिहितंय त्याप्रमाणे तुम्हाला जन्मानंतर मृत्यूची घोषणा त्या ठिकाणी केली जाते किंवा मृत्यू त्यावेळेला होतो. पण जो अकाली मृत्यू ज्या वेळेला येतो, अकाली म्हणजे कमी वयामध्ये वार्धक्य, गळफास घेणं, विष करणं, ऍक्सिडेंट होणं, हे जे अकाली मृत्यू जे आहेत महाराज, ते अकाली मृत्यू हे कायदेशीर मृत्यू नाहीत, शास्त्राला मान्य नाही. हे मृत्यू घरामध्ये ओढावणं किंवा एखाद्याच्या जीवनात घडणं हे अत्यंत पापाचं लक्षण आहे. हे अत्यंत पापाचं लक्षण आहे. आपल्या या जन्मामध्ये केलेले जे पाप आहे ते पापाचा जर पगडा वाढला तर हे अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या माणसाला त्या ठिकाणी येत असतो. हा मृत्यू शास्त्राला मान्य नाही. विठ्ठल एकाने प्रश्न त्या ठिकाणी विचारला, महाराज व्याधी येतो, आजार येतो, रोग येतो, याचं कारण त्या ठिकाणी काय आहे? तुकोबारांनी स्पष्ट उत्तर त्या ठिकाणी दिलेले. तुका म्हणे पापे रोगाची रूपे त्या ठिकाणी पापच रोग होऊन त्या ठिकाणी जन्माला येतो. ज्याला हॉस्पिटलमध्ये इकडून नळी तिकडून नळी वरून नळी फॅशन झाली. घराची फिटिंग असते लाईट फिटिंग तसे आजारी सिद्ध केलं जातं, कुठं डिक्लेअर आणि केल्यानंतर लोक बघायला त्या ठिकाणी जातात. ज्या वेळेला तो खाता असतो त्यावेळेला लोक नेत नाही आणि ज्या वेळेला तो फक्त बघतो तो फक्त सफरचंद बघणार. नातवंड खाऊन खाऊन त्या ठिकाणी गुडगुडी झाली. विचार करा. तो खाता असतो त्यावेळेला कोण नेत नाही सफरचंदाला आणि तो फक्त बघण्याची स्थिती होते की तो फक्त सफरचंद इकडून बघणार इकडे बघणार इकडून बघणार इकडे फक्त डोळ्याने पाहू त्या ठिकाणी शकतो. त्यावेळेला गेलेल्या माणसाला वाईट वाटतं. जरी माणसाला आपण बघायला गेलो की गेलेल्या माणसाला काय असतं? वाईट वाटतं. आपल्या गेलेल्या माणसाला वाईट वाटतं. कुणाचं? जो कॉटवरती पडलेलं त्याचं. पण कॉटवरती पडलेल्या माणसाला माहित असतं की या नळ्या कुठून आल्या, या सलाईन कुठून आल्या, या कॉटवरच्या माणसाला माहित असतं. विठ्ठल उत्तर देतात. केले कर्म झाले
तुम्ही बोला पूर्ण फुलं उडवायचे का मुंडे साहेब ते विचारून सांगते तुम्ही बोला काळ आपल्याला काळाची सत्ता आहे किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी देह हे काळाचे धनकुबेराचे मनुष्याचे काय आहे प्रत्येकावरती प्रत्येकाची सत्ता आहे देहावरती सत्ता काळाची आहे देहावरती कोणाची सत्ता आहे काळाची सुरेश महाराज देह आपला नाहीये नाही तर देह हे काळाचे आपले डोके दुखायला लागले का लेटर आलंय हो का तुमचे उद्या डोके दुखणार आहेत नाही नाही हा आपले डोके दुखा लेटर नाही आला केस पिकले महाराज एक तरी नोटीस आली का वरून आपोआपच नाक गळू लागले सोनापरी गती झाली अवधी करती नाही रे सावले भातुके येथे एक दिवसाने न्यावे असे महाराज एक दिवस त्या ठिकाणी न्यायला येणार आहे. एक दिवस त्या ठिकाणी न्यायला येणार आहे. हा सूत्र त्या ठिकाणी उपजत्या
जोडली जाते. वा. बाळाची उत्पत्ती आणि मृत्यू हा त्याच्यावरती एक प्रकारचा उंदराच्या वरतीचा बोकड टप मरणारा मी नाही त्याची भीती निघून गेली. मरणारा मी नाही मरणारा दुसराच कोणतरी आहे. शरीर मरणारा आहे. जीर्ण वस्त्र सांडीचे का नूतन नेहीचे. शरीर मरणारा आहे. मी आत्मा जिवंत त्या ठिकाणी आहे. मी अमर त्या ठिकाणी आहे. नैनम संधी शस्त्रानी नैनम दहती पावका. हा म्हणजे त्याला त्या ठिकाणी जो नाही तुम्ही सुद्धा त्याला त्या ठिकाणी नष्ट करू शकत नाही. असा आत्मा अविनाशी त्या ठिकाणी असल्या कारणाने परीक्षित राजाने लक्षात आले की मरणारा मी नाहीच. भीती त्या ठिकाणी साधूचा निघून गेली. परीक्षित राजा सातव्या दिवशी सावध झाला आणि शिवपुन्हा त्या ठिकाणी बोलला कधी तक्षक येईल ना मला चावेल. कधी तक्षक येईल ना मला चावेल. जो 7 दिवस त्या ठिकाणी टेन्शन मध्ये होता. कसल्या टेन्शन मध्ये मरणाच्या टेन्शन मध्ये होता. तो 7व्या दिवशी त्या ठिकाणी त्याचं टेन्शन मिटला. तो म्हणतो हे तक्षका येऊन मला चाव. बरोबर आहे. किती त्या ठिकाणी निघून गेली. 7व्या दिवसाला भागवत लावला तरी परीक्षित मेलाच. परीक्षित राजाची बुद्धी उडून त्या ठिकाणी गेली. परीक्षित राजाने 7 दिवसात आपला आत्मउद्धार त्या ठिकाणी केला. भगवान राजाने 1 तासात आपला आत्मउद्धार त्या ठिकाणी केला. आपल्याजवळ पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी पडलेले आत्मउद्धार करण्याकरता. परंतु आयुष्य वेचून काय केलं. कुटुंब पोषिले काय युद्ध केले सांग बाप्पा म्हणून जाण्याची स्थिती सांगितली. काळ आपल्याला त्या ठिकाणी सांगितली. शेवटी लक्षात त्या तो बोल मी आलोच.